कॅन्सर हे नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते, पण या आजाराशी प्रभावीपणे सामना करायचा असेल तर तो नेमका काय आजार आहे हे आधी समजून घेणे आवश्यक आहे. कर्करोग ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढायला सुरुवात होते. या अनियंत्रितपणे विभाजित होतात. यालाच सेल डिव्हिजन असे म्हणतात. सामान्य परिस्थितीत पेशींचे विभाजन हे शरीराच्या गरजेनुसार काटेकोरपणे नियंत्रित केले जाते आणि त्या अमर्यादित प्रमाणात वाढत राहतात. अशा पेशी नंतर आजूबाजूंच्या ऊतीवर आक्रमण करतात. प्रणालीद्वारे शरीराच्या त्या इतर भागातही पसरू शकतात. वैद्यकीय भाषेत अशा प्रकारच्या गाठीला घातक मॅलिग्नंट ट्यूमर असे म्हणतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. ही तापासारखा संसर्गजन्य आजार नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की कर्करोगाची सुरुवात नेमकी कशी होते? यामागील महत्त्वाचे कारण कोणते? तर यामागील प्रमुख महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे पेशींच्या DNA आणि आनुवंशिक संकेतामध्ये होणारे बिघाड. DNA आणि जेनेटिक्स कोडमध्ये झालेले बिघाड हे याचे महत्त्वाचे. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराच्या जैविक सॉफ्टवेअरमध्ये दोष निर्माण होतो. वैद्यकीय भाषेत याला म्युटेशन असे म्हणतात, उत्परिवर्तन. आता DNA पेशी कधी वाढतील आणि कधी विभाजित होतील हे नियंत्रित करतो. म्हणजे DNAचा आपल्या शरीरातील पेशींवर कंट्रोल असतो, पण DNAचे नुकसान झाल्यास त्याचा पेशीच्या वाढीवर आणि विभाजनावर परिणाम होतो. ती यंत्रणा निकामी होते, म्हणून पेशी वाढायला सुरुवात होते. भारत हा कॅन्सरची राजधानी बनत चाललेला आहे. भांडवलशाहीने भारताला कॅन्सरची राजधानी बनवली आहे. कोरोना लसीद्वारे आपल्या शरीरात गेलेले ग्राफीन ऑक्साईड, त्यातून निर्माण झालेले स्पाइक प्रोटीन हे मुख्यतः कॅन्सरला कारणीभूत आहे. आणि इतरही मायक्रोप्लास्टिक किंवा आता अमेरिकेहून आपल्या सरकारने आयात केलेले हायली मॉडिफाईड आत्यंतिक प्रक्रिया केलेले जिनोम अन्न किंवा आपल्या शेतकऱ्यांनी विषारी फवारण्या केलेले फवारणीयुक्त अन्न, भेसळ, निकोटीनयुक्त दारू, तंबाखू या साऱ्यांचा कॅन्सरशी परस्पर संबंध आहे. अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीत अलदेरी नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी कोरोनाची लस आल्यानंतर त्या कोरोनाच्या लसीविषयीचा एक अहवाल तयार केला होता आणि तो त्यांनी FDA देखील दिला होता. त्यांच्यानुसार कोरोनामधील स्पाइक प्रोटीन लसीतले आणि कॅन्सरच्या विषाणूमधील स्पाइक प्रोटीन याच्यात साम्य होते आणि कोरोनाच्या लसीमुळेच कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे हे त्यांनी सांगितले होते सुरुवातीच्या टप्प्यात. त्यानंतरही FDAने त्या लसीला मंजुरी दिली आणि ती आपल्यावर साम्राज्यवादी देशांनी लादली. आणि हेच अलदेरी यांनी सांगितले होते की ही लस देऊ नका, या लसीत दोष आहेत. तरीही ती लस दिली गेली. नंतर अलदेरी या शास्त्रज्ञाला त्रास दिला गेला आणि त्यांना त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले. लक्षात घ्या, बिल गेट्स हा अमेरिकेतील ड्रग कार्टेल चालविणारा म्होरक्या आहे. त्याने एकदा कार्यक्रमात म्हटले होते की भारत आणि चीन आमच्यासाठी प्रयोगशाळा आहेत. HPV लसीच्या बाबतीत जी मुलींना दिली गेली त्यावरही अनेक भारतीय पत्रकारांनी देखील दावे केले होते की या लसीमुळे गर्भाशयाचा कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, गर्भाशयाच्या पिशव्या निकामी होत आहेत. तरी हे लादले गेले. भारत हा अमेरिकन साम्राज्यासाठी एक तळ म्हणून काम करत आहेत. भारताच्या नेत्यांनी जर सुधारलं नाही तर भारतावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या अमेरिकन भांडवलशाहीने भारतात तळ ठोकलेला आहे आणि भारताला त्यांनी कॅन्सरची राजधानी बनवली आहे. कोरोना लसीद्वारे आधीही मी सांगितलंय ते आपल्या शरीरात गेलेले ग्राफीन, स्पाइक प्रोटीन, मायक्रोप्लास्टिक, अमेरिकेहून आणलेले अत्यधिक प्रक्रिया केलेले अन्न, जिनोम अन्न, आपल्या शेतकऱ्यांचे फवारलेले अन्न, भेसळ, विषारी दूध, निकोटीनयुक्त तंबाखू, दारू या साऱ्यांचा कॅन्सरशी परस्पर संबंध आहे. आणि अजून इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. ही भारताची अशी कथा आहे ज्याबद्दल कोणीही चर्चा करीत नाही, कोणताही नेता बोलत नाही आणि नेते त्यावर काही कामही करत नाहीत. अप्रत्यक्षपणे जवळपास प्रत्येकजण तिच्याशी जोडलेला आहे.
या समस्येशी कॅन्सरच्या. तुम्हाला माहित आहे का, भारतात दरवर्षी 2400 लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. दरवर्षी 10 लाख लोकांना कॅन्सरचे निदान होते. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कर्करोगामुळे एखाद्या जिवलग व्यक्तीला गमावले आहे. आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला या आजाराशी झुंज देताना पाहिले आहे. मग कोणाचे वडील असतील, कोणाची आई असेल, कोणाची मुलगी असेल वा कोणाचा लहान मुलगा असेल, असे कितीतरी जण या कर्करोगाशी दीर्घ संघर्ष करत असताना आम्ही पाहिलेलं आहे. तरीही भारतीय नेत्यांनी यावर अजूनही काही उपाय काढलेला नाही आणि जनतेला मरणासाठी वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. भारतीय नेत्यांनी स्वाभिमान दाखवत जेवढ्या ह्या अमेरिकन कंपन्या आहेत, या पॅकिंगशी, अन्नाशी आपल्या संबंधित आहेत, या सर्वांवर बंदी घालून त्यांना कायमचा बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे आणि कॅन्सरमध्ये स्वतःचे संशोधन वाढवण्याची गरज आहे. कारण ते लसी विकतात, रोग तयार करतात आणि त्याच्या लसी विकतात. हे मुअम्मर गद्दाफींनी सांगितले होते संयुक्त राष्ट्रसंघात की अमेरिकन साम्राज्यवाद हा स्वतःच रोग तयार करतो आणि त्याच्या लसी विकतो आणि यातूनही ते पैसे कमवतात, ड्रग कार्टेलचा धंदा चालवतात. भारतीय नेत्यांनी सुज्ञपणा दाखवत स्वतः लक्ष घालून यावर काही कायमचे तोडगे निघतील यावर काम केले पाहिजे, नाहीतर सरळ सामूहिक राजीनामे दिले पाहिजे.